मिशन ऑलिम्पिक गेम असोसिएशनच्या वतीनं दिला जाणारा मानाचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार कालगावचे लोकनियुक्त सरपंच वाईसाहेब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ चव्हाण यांना आज देण्यात आला। कराड येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती सदन टाउन हॉल येथे शनिवारी 28 रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, पैलवान अमोल साठे, हिंदकेसरी पैलवान दीनानाथ सिंह अण्णा तसेच पतंगराव माने, जिल्हा परिषद सदस्य रणजित जाधव, पंचायत समितीच्या उपसभापती अनिता वेताळ, हिंदकेसरी संतोष वेताळ, पैलवान प्रल्हाद जाधव, प्राध्यापक जयमाला साठे, प्रणोती जाधव, दीपक तडाके, पोलीस उपनिरीक्षक शीतल माने, युवा व्याख्याते अमृत भिसे व मान्यवर उपस्थित होते। असोसिएशनच्या वतीने जो कार्यक्रम राबवला त्यांचा मी आभार व्यक्त करतो की आमच्यासारख्या एखाद्या छोट्याशा खेडेगावातल्या एका सामान्य कार्यकर्त्याचा गुणगौरव सोहळा आपण जो राबवला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे। आणि आबासाहेब, आपण आईसाहेब प्रतिष्ठान मार्फत गेली 10 वर्षांपासून सामाजिक कार्य करतोय। मी गेली 3 वर्षाला बिनविरोध सरपंच आहे गावचा। कार्य करत असताना माझ्याकडे जवळजवळ 55 मुलं शाळेसाठी शिक्षणासाठी कर्तव्य आहे। मी माझ्या 1 दिवसीय रक्तदान शिबिरासाठी रक्तदान शिबिर घेतलं होतं। त्यावेळेस 1268 बॉटल रक्तदान झालं होतं 1 दिवसात। महाराष्ट्रामध्ये फार तरुण वर्ग प्रेम करतो। तसे मला गावाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता, तोही आम्ही स्वतःची जागा देऊन 2 गुंठे स्वतः निधी पण करून दिली। कॅन्सरचे 2 पेशंट आहेत ते माझ्याकडे, मी नेहमी त्यांची सेवा करतोय, हॉस्पिटलचं सगळं करतोय। परिवार आपल्या तालुक्यात तुम्हाला पण माहिती आहे, आपले काय विद्यालय कोल्हापूर आहे की त्यांची शिक्षणाचा म्हणजे तालमीचा खर्च जेवढा माझ्याकडे संस्थेमार्फत जेवढा करतोय, समाज कार्य भरपूर करतोय। तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं इथून पुढेही करत राहील। आणि मला इथं बोलवून माझा मान सन्मान केला, मला पुरस्कार दिला, त्याबद्दल मी खूप खूप आपला आभार व्यक्त करतो। आणि मला फक्त एवढंच सांगायचं की असे तुम्ही लोकांना संधी देत जा आणि असंच आपलं कार्य चालू ठेवा ही विनंती करतो आणि थांबतो। जय जय।